एक अतिशय हृदयद्रावक घटना समोर आलेली आहे। 81 वर्षीय पत्नीच्या निधनानंतर 2.5 तासातच पतीनेही जगाचा निरोप घेतल्याची दुर्दैवी घटना घडलेली आहे। बुधवारी सकाळी ही घटना घडली आहे। 11:30 वाजता पत्नीचे वृद्धापकाळाने निधन झालं, तर पत्नीच्या निधनानं धक्का बसल्याने 2.5 तासानंतर 86 वर्षीय पतीनेही जगाचा निरोप घेतलाय। प्रमिलाबाई ग्राम पाटील आणि ग्राम दामू पाटील असं निधन झालेल्या दाम्पत्याचं नाव आहे। मेहरुणमधील रामेश्वर कॉलनीतील रहिवासी ग्राम दामू पाटील हे पत्नी प्रमिलाबाई यांचा एक मुलगा आणि 5 मुली आणि नातवंड असा परिवार आहे। ग्राम पाटील आणि पत्नी प्रमिलाबाई या दोघांनी शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला आणि मुलांना मोठं केलं, वाढवलं आणि शिकवलं। एवढंच नव्हे तर शेतकरी दाम्पत्यानं त्यांच्या 5 मुलींचा विवाह सुद्धा धूमधडाक्यात पार पाडला। 5 लेकींचा संसार गुण्या गोविंदानं सुरू आहे। तर दुसरीकडे ग्राम पाटील यांचा मुलगा किशोर सराफ व्यवसाय करतो। या व्यवसायात मुलांनाही चांगली प्रगती केली आहे। सर्व कसं सुरळीत असतानाच पाटील कुटुंबियांसाठी बुधवार हा दुःखाचा वार ठरला। बुधवारी सकाळी 11:30 वाजता प्रमिलाबाई पाटील यांचं वृद्धापकाळानं निधन झालं। प्रमिलाबाई यांच्या निधनाने कुटुंबात शोकाचं वातावरण होतं, तर पत्नीच्या जाण्यानं शालिग्राम पाटील यांनाही मोठा धक्का बसला होता। पत्नीच्या जाण्याचं दुःख शालिग्राम हे पचवू शकले नाहीत आणि पत्नीच्या निधनानंतर 2.5 तासानंतर शालिग्राम यांनीही हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचंही निधन झालं। एकाच वेळी आई आणि वडिलांच्या जाण्यानं पाटील कुटुंबियांवरती मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय। मुलगा किशोर, सून, नातवंडांसह 5ही मुलींनी आई वडिलांच्या निधनाचा आक्रोश केला। दोघांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला। एकाच वेळी दाम्पत्याच्या निघालेल्या अंत्ययात्रेनं मेहरुण परिसरातील नागरिक सुन्न झाले होते। प्रमिलाबाई आणि शालिग्राम पाटील यांच्यावर गुरुवारी मेहरुण स्मशानभूमीत शोकाकुळ वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले।